उपराजधानी नागपूरमध्ये घातपाताचा इशारा देण्यात आलाय। ऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदनं घातपात घडवू शकते असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिलाय। त्यामुळे पोलिसांनी महालमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय, रेशीम बागेतील स्मृती भवन यासह सगळ्याच महत्त्वाच्या धार्मिक स्थळं आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी। नागपूरमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते आहे आणि त्याच्यामुळे राज्यभरातील सगळेच महत्त्वाचे नेते सध्या नागपुरामध्ये आहे। आणि असं असताना एक गुप्तचर संघटनांकडूनची माहिती मिळालेली आहे, ते म्हणजे नागपूर जे आहे ते सध्या हाय अलर्टवरती आहे। आणि आपण पाहत आहोत की या ठिकाणी आपण विधान भवनाच्या परिसरामध्ये आहोत आणि याच ठिकाणी ऑपरेशन सिंदूर नंतर जैश ए मोहम्मद यांच्याकडून खरं तर घातपाताचा धोका असल्याचा एक इशारा जो आहे तो खरं तर देण्यात आलेला आहे। आणि त्याच्यामुळे सध्या नागपूर जी आपली उपराजधानी आहे ती सध्या हाय अलर्टवरती आहे। आपल्याला माहिती आहे की सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन आहेच, मात्र त्याच्यासोबत RSSचं मुख्यालय असेल, रेशीम बाग असेल किंवा विविध धार्मिक जी स्थळं आहेत ती सुद्धा खरं तर नागपूरमध्ये आहे। आणि त्याच्यामुळे नागपूरमध्ये कायमच जे ते आपल्याला अनेक ठिकाणी गर्दी पाहायला मिळत असते। आणि अशा वेळी विधान भवनामध्ये खरं तर मोठा एक बंदोबस्त जो तो पोलिसांनी खरं तर लावलेला आहे। या ठिकाणी आपण पाहिलं तर बॉम्ब शोधक जे पथक आहेत ते खरं तर या ठिकाणी आहे, CCTV आहेत, परत ड्रोनच्या द्वारे खरं तर नजर ठेवली जाणार आहे। आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण पाहत आहोत की एक मोठा फौजफाटा पोलिसांचा तो खरं तर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। कॅमेरामन राकेश सह मी रुपाली बडवे, साम TV नागपूर।